सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरुनाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी. श्रीयुत महादेव दामोदर भट लिखित या ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पहिलं, असं थोडं काहीतरी. माझा जन्म अलिबागेत झाला. माझी आई मला सांगत असे की पाळण्यात असताना लहानपणी मी खूप रडायचो. इतका की 3-3, 4-4 तास माझं रडणं चालायचं. आई अगदी घायकुतीला यायची. माझं रडणं थांबावं म्हणून आईनं अनेक उपाय केले. नारळ फोडणं, दृष्ट काढणं, ओवाळून टाकणं, अंगारे, धुपारे, मांत्रिक असे अनेक उपाय झाले, पण कशाचाही काही उपयोग झाला नाही. एक दिवस गावात भिक्षेसाठी म्हणून आलेला एक बैरागी आमच्याकडे भिक्षेसाठी म्हणून आला. दुपारची वेळ होती. माझी आई मला मांडीवर घेऊन ओटीवर बसली होती. आईनं त्या बैराग्याला भिक्षा वाढली आणि माझ्या रडण्यासंबंधी आपली ती व्यथा त्या बैराग्याला सांगितली. ह्या मुलाला सायंकाळी समोरच्या पिंपळाच्या पारावर ठेवीत जा, तो रडावयाचा थांबेल. असा उपाय त्या बैराग्यानं माझ्या आईला सांगितला. माझ्या आईनं नंतर तो उपाय केला आणि आई मला सांगायची की त्या दिवसापासून माझं रडणं अजिबात गेलं. थोडंसं कळायला लागल्यानंतरचं माझं प्राथमिक शिक्षणसुद्धा अलिबागेतच झालं. अलिबागेजवळ कनकेश्वराचा डोंगर आहे. तिथं एक शिवमंदिर आहे. माझ्या लहानपणी ह्या कनकेश्वराच्या डोंगरावर नाथ संप्रदायी बैराग्यांचे फिरते फड येत असत. हे बैरागी गटागटानं अलिबागेत भिक्षेस येत. अल्लख म्हणून आरोळ्या देत, भिक्षा मागीत. ह्या बैराग्यांचा पेहराव एकसारखा असे. त्यांच्याबरोबर आलेली त्यांची लहान लहान मुलंसुद्धा त्याच पेहरावात असत. शैली, शिंगी, चिमटा हातात घेतलेले आणि कटोऱ्यात विभूती असलेले असे हे बैराग्यांचे छोटे गट माझ्या लहानपणी आमच्या अंगणात भिक्षेस आलेले मी जवळून पाहिलेत. ह्या बैराग्यांसंबंधी लहानपणीच मला कुतूहल वाटे. त्याच सुमारास प्रभातचा माया मच्छिंद्र हा सिनेमा निघाला होता आणि तो मी पाहिला होता. त्या सिनेमातील गोरक्ष मच्छिंद्र आणि त्यांचे शिष्य आणि त्यांचे पेहराव आणि मी पाहिलेल्या बैराग्यांचे पेहराव यातील विलक्षण साम्य त्याचवेळी माझ्या मनावर अगदी ठसून गेलं होतं. माया मच्छिंद्र या सिनेमातील अलख निरंजन, चलो मच्छिंद्र गोरख आया अशा आरोळ्या आणि विविध तऱ्हेचे चमत्कार यांनी माझ्या बालमनात कुठंतरी कायमचं घर केलं होतं. माझ्या बालमनावरील संस्काराचा असा हा प्रकार नकळत चालू होता. पुढे माझे वडील उरण, जिल्हा कुलाबा इथं महालकरी होते. उरण इथं मी इंग्रजी 2ऱ्या इयत्तेत म्हणजे हल्लीच्या 6वीत असेन. आम्ही होर्मोजींच्या चाळीजवळील एका बंगल्यात राहत होतो. जवळच मोरा बंदराकडे जाणारा रस्ता होता. ह्या मोरा बंदर रोडवर एका थडग्यावर एक नग्न पुरुष राहत असे.
त्याला लोक बाबा म्हणत. उंचापुरा, जटा असलेला, भरपूर मोठी नखं वाढवलेला हा बाबा लहानपणी माझ्या कुतूहलाचा विषय होता. या बाबाला ऊन, पाऊस, थंडी वगैरे कशी काय लागत नाही, अशा जिज्ञासेनं मी लहानपणी ह्या बाबांच्या मागं जाई. बाबा रागवत नसायचे. आपणाला यांच्यापासून भीती नाही अशी माझ्या बालमनाची पक्की खात्री झाल्यावर मी बाबांच्या जवळ जाऊ लागलो. ते बोलत नसत. माझ्याकडं नुसतं पाहत आणि हसत. क्वचित शाळेत जाताना वाटेत भेटले तर हसत असत. काही वस्तू या बाबांना दिली तर ती ते घेत पण नसत. ह्या बाबांबद्दल मला फार ओढा होता. दिवसातून एकदा तरी ह्या बाबांची आणि माझी भेट होत असे. एकदा मजाच झाली. बाबा आमच्या घरासमोर येऊन उभे राहिले. आमचा गोविंदा शिपाई बाहेर बाकावर बसला होता. बाबा त्याला म्हणाले, बच्चा किधर है? कोणता मुलगा हे आमच्या गोविंदा शिपायाला कळलंच नाही, कारण आम्ही बरेच भाऊ होतो. मी तिसरा. माझ्या खालील भाऊ माझ्यासारखेच लहान. सर्वजण चड्ड्यातच होतो. गोविंदा शिपायानं मजा केली. आम्हा भावांना बाबांपुढं दारात जमवलं आणि तो म्हणाला, ह्यातला कुठला? बाबा हसू लागले आणि रस्त्यावरूनच बोट करून म्हणाले, वो बडा कानवाला. फार पुढे मी फलज्योतिषशास्त्राचा आणि हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला. त्यात शरीर लक्षणांवरून भविष्यकथन करणारे काही ग्रंथ वाचले. त्यावेळेस मला कळलं की माझे कान सर्वसामान्यांपेक्षा जरा मोठे आहेत. त्यातून उजवा कान डाव्या कानापेक्षा जरा जास्तच मोठा आहे. पुढे इसवी सन 1962च्या सुमारास मी स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला जाऊ लागलो. त्यांनी सांगितलेला ध्यानयोग अभ्यासू लागलो. अर्थात त्यावेळेला मी सांगलीत होतो. खाडीलकरांच्या बागेत सकाळी सांप्रदायिक ध्यानयोग अभ्यासास जात असे. ह्या वेळेस हा उरणचा बाबा माझ्या ध्यानात सदैव येऊ लागला. ह्या बाबाचा आणि माझा तसा संबंध नव्हता आणि या गोष्टीला तर उणीपुरी 30 वर्ष होऊन गेली होती. म्हणून या प्रकारानं मला आश्चर्य वाटलं. सांगलीहून पावसला मी दर 2 महिन्यांनी जायचा. अशाच एका खेपेत परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांना ह्या संबंधी मी विचारलं. स्वामी म्हणाले, प्रवासात जशी माणसं भेटतात तशी ह्याही प्रवासात भेटतात. त्यांचं काम झालं की निघून जातात. बालमनावर लहानपणी होणारे काही दृढ स्वरूपाचे संस्कार माणसाच्या पुढील व्यक्तिमत्वावर किंवा आवडीनिवडींवर कुठंतरी खोल आणि कायम स्वरूपाची अशी पकड ठेवून जातात, असं आधुनिक मानसशास्त्र मानतं. हे जर खरं असेल तर मी म्हणू शकतो की माझ्या बालपणी घडलेल्या या स्वरूपाच्या ह्या 2 घटना माझ्या बाबतीत तरी बरंच काहीतरी ठेवून गेल्या आहेत. नाथ संप्रदायी बैरागी, गोसावी आणि योगी ह्या संबंधी मला असणाऱ्या प्रेमाचा उगम जसा माझ्या आईला आणि माझ्या लहानपणी भेटलेल्या त्या बैराग्यात आणि ती सांगत असलेल्या वरील गोष्टीत आहे असं मला वाटत आलं, त्याचप्रमाणे अघोरी, अरण्य, अवधूत, आनंद, आश्रम, इंद्र, उदासी, कानफाट्या, कालबेला, गोदड, गोरखपंथी, नंगागिरी, निरंजनी, निर्वाणी, पुरी, भराडी, राऊळ आणि सरभंगी हे जे 18 नाथपंथी आखाडे, त्यातील कानफाट्या आणि अवधूत ह्या आखाड्यांबद्दल मला वाटणाऱ्या विलक्षण प्रेमाचं आणि कुतूहलाचं मूळ
उरण इथं मला माझ्या लहानपणीच भेटलेल्या त्या नग्न बाबांच्या ठिकाणी आहे असं उगीच केव्हा तरी मला वाटतं. का कुणास ठाऊक, लहानपणापासूनच माझा गूढाकडे थोडा जास्त कल आहे. तदनंतरच्या काळातसुद्धा मी ह्या नाही त्या प्रकारे त्याकडे जास्त ओढला गेलो आहे. विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना सामान्यतः ज्या वयात साहित्य, वाङ्मय इत्यादींचा अभ्यास करायचा असतो, त्याच वेळेस मी फलज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रिकशास्त्र यावरील ग्रंथ अभ्यासत होतो. कुलार्णव, महानिर्वाण इत्यादी प्रकारचे तंत्रग्रंथ वाचित असताना मंत्रमहोदधी आणि मंत्रमहार्णवासारखे मंत्रशास्त्रावरील ग्रंथ चाळीत होतो. अशा माझ्या ह्या विविध छंदात आणखीही एक छंद त्यावेळी मला लागला होता आणि तो म्हणजे नग्न, दिगंबर आणि उन्मनी अवस्थेतील योगी पुरुषांच्या दर्शनाचा. माझ्या ह्या शेवटल्या छंदातूनच पुढं माझी एका अवधूताशी भेट झाली. त्याच्याच प्रेरणेनं पुढं मी पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास म्हणून गेलो. पुढे माझी एक आध्यात्मिक यात्रा सुरू झाली. त्या यात्रेत इसवी सन 1962 ते इसवी सन 1974पर्यंत मी अनेक गोष्टी ऐकल्या, पाहिल्या आणि अनुभवल्या. त्या सर्व गोष्टींचं एक मुक्त चिंतन आणि सत्यलेखन म्हणजेच हा ग्रंथ स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी. याबरोबरच पहिल्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन आपण ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.